गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे समर इसेन्शियल्स. ओके, सो उन्हाळा अगदी जवळ आलाय, जवळ काय अगदी आलाच आहे आणि काही ना काही कामानिमित्त आपल्याला बाहेर जावंच लागतं. जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल वेअर यू आर रशिंग फॉर क्लास, किंवा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल वेअर यू आर हॅव्हिंग अ व्हेरी बिझी स्केड्यूल्स, त्यामुळे राईट समर इसेन्शियल्समुळे तुम्हाला ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की डिफरन्स जाणवेल. जे समर इसेन्शियल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे फक्त तुमचा कम्फर्ट एनहान्स नाही करणार आहेत, तर हे तुमच्या पूर्ण ओव्हरऑल वेल बिईंगसाठी आहेत. त्यामुळे विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम लेट्स गेट स्टार्टेड. मी माझ्या बुकमध्ये हे समर इसेन्शियल्स राईट डाऊन करून ठेवले जेणेकरून मी ते विसरायला नकोत. टोटल 14 समर इसेन्शियल्स आहेत जे मी सुद्धा आतापर्यंत फॉलो करत आली आहे उन्हाळ्यापासून किंवा गरमीपासून स्वतःला वाचवण्यासाठी. सो तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. फर्स्ट म्हणजे जेव्हा आपण कधी पण बाहेर जातो ना तेव्हा खूप ऊन असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की चटके बसू शकतात आपल्याला. सो त्याच्यापासून आपल्याला वाचवण्यासाठी एकदम सोपी गोष्ट अशी आहे की तर तुम्ही लाईट वेट अम्ब्रेला, लाईट वेट एखादं जॅकेट किंवा कॉटनचा स्कार्फ, ह्या 3 बेसिक अशा गोष्टी आहेत की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला बिलकुल लागणार नाहीये. जे तुमच्याकडे ऑलरेडी तुमच्या घरामध्ये आहे त्याच गोष्टी तुम्हाला यूजमध्ये आणायच्या आहेत जेणेकरून तुम्ही तुमचं सन प्रोटेक्शन करू शकाल आणि चटक्यांपासून स्वतःला वाचवू शकाल. ओके, नेक्स्ट आहे सनस्क्रीन. काही लोक सनस्क्रीन वापरतात तर काही लोक नाही वापरतात. जे लोक वापरतात वेल अँड गुड, जे लोक नाही वापरतात त्यांनी प्लीज वापरायला सुरुवात करा. कारण सनस्क्रीन ही एक अशी गोष्ट आहे की त्याच्यामुळे जी आपली स्किन काळी पडते उन्हाच्या डायरेक्ट किरणांमुळे, जी आपली स्किन काळी पडते ती काळी पडण्यापासून आपल्याला सनस्क्रीन प्रोटेक्ट करते. थर्ड आहे सनग्लासेस. बाजारामध्ये, लोकल मार्केटमध्ये, ऑफलाईन ऑनलाईन सगळ्या स्टोर्समध्ये अगदी रिझनेबल रेट्समध्ये सनग्लासेस मिळतात. एखादा सनग्लास आपल्या फेसला सूट करतो असे सनग्लासेस वापरा. अगदी भगभगीत ऊन असतं ज्याने आपले डोळ्यांना त्रास होतो, डोळे कोरडे पडतात, त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी, त्याच्यापासून आय प्रोटेक्शन करण्यासाठी साधा आणि सिंपल सनग्लास वापरा. उन्हाळ्यामध्ये काय होतं की जर आपण शूज घातले तर शूज असतात त्याच्या आतमध्ये आपण सॉक्स घालतो, त्याच्यामुळे जर आपण लॉंग अवर्ससाठी शूज घालून ठेवले तर खूप प्रमाणात घाम येतो आणि एक प्रकारचा थोडाफार वास सुद्धा येतो. उन्हाळ्यामध्ये तुम्ही ब्रीदेबल आणि कम्फर्टेबल असे सँडल्स वापरलात तर घाम येण्याचा प्रश्न येणार नाही. आणि जेव्हा लॉंग अवर्ससाठी तुम्ही एखादी चप्पल कॅरी करताय तर ती तुमच्या पायांना कम्फर्टेबल सुद्धा फील करवेल. सो हा नेक्स्ट ऑप्शन आहे बीबी आणि सीसी क्रीम. आता तुम्ही म्हणाल की हे तर मेकअप प्रोडक्ट आहे, हे कसं काय समर इसेन्शियल्स आहे? तर आहे. जर आपण मेकअप करतोय, ठीक आहे, तर जेवढा जास्त मेकअपचे लेयर्स आपण वाढवतो, घाम आल्यानंतर खूप वेगळं टेक्स्चर क्रिएट होतं आपल्या चेहऱ्यावरती आणि मग आपण तो रुमालाने किंवा टिश्यूने वाईप आउट करतो आणि सगळा मेकअप निघून जातो. बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम असे लाईट वेट मेकअप प्रोडक्ट्स तुम्ही वापरलात तर घाम आला तरी तुम्ही लगेच लेअर आउट करून मेकअप फिक्स करू शकता. तुम्हाला फाउंडेशन किंवा कलर करेक्टर हे ऍडव्हान्स प्रोडक्ट वापरण्याची गरज पडणार नाही. त्यानंतरचा ऑप्शन आहे लाईट वेट कपडे, ठीक आहे, किंवा लाईट कलरचे कपडे. जर ब्लॅक किंवा डार्क कलरचे कपडे आपण वेअर केले तर उन्हाचे खूप चटके बसतात. ओके, आणि त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी व्हाईट कलर किंवा एकदम लाईट कलर, काम कलर, हे कलर तुम्ही वेअर करून बाहेर जा. सो तुम्हाला हे वेअर केल्यानंतर चटके बसण्याचा आणि गरम वाफा येतात ज्या, सो त्याच्यापासून सुद्धा तुमचं प्रोटेक्शन होईल. नेक्स्ट मी सजेस्ट करेन की तुम्ही ट्रॅव्हल करताय, सपोज तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करताय, तर कसं असतं की खूप लोक असतात. जो आपण तयार होऊन जातो ऑफिसला तर घामामुळे सगळं निघून जातं आणि आपल्याला असं वाटायला लागतं की काय अवतार झालाय आपला. ठीक आहे, सो 2 असे ऑप्शन्स आहेत, एक म्हणजे ॲलोवेरा जेल आणि दुसरं म्हणजे रोज वॉटर. सो हे आपल्याला इन्स्टंट फ्रेशनेस देतात. ठीक आहे, तुम्ही ट्राय करून बघा घरी सुद्धा. तुम्ही ॲलोवेरा जेल लावा, तुमचा चेहरा एकदम फ्रेश वाटेल तुम्हाला. सेम विथ रोज वॉटर. सो ऑफिसमध्ये गेलात किंवा कुठेही कामावरती गेलात किंवा इन जनरल कुठेही गेलात, उन्हातून बाहेर घरी आलात, तर ट्राय करा की ॲलोवेरा जेल किंवा रोज वॉटर हे तुम्ही लावून ठेवा जेणेकरून तुम्हाला ताजंतवानं फील होईल आणि फ्रेश फील होईल. आणि ह्याच्यासोबतच दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे फेस वाईप्स. ठीक आहे, ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला कुठे पाण्याची सोय नसेल, आपल्याकडे वॉटर बॉटल नसेल,
तर त्या केसमध्ये तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर फेस वाईप्स हे एक गुड ऑप्शन आहे तुम्हाला इन्स्टंट फ्रेशनेस देण्यासाठी. जेव्हा आपण खूप वेळ उन्हामध्ये जातो ना, तेव्हा आपली पूर्ण एनर्जी ड्रेन आउट होऊन जाते. सो इन्स्टंट एनर्जीसाठी आपण काय करतो, एखाद्या लोकल मार्केटमध्ये जातो आणि तिथे कुठलंही ड्रिंक असेल, सॉफ्ट ड्रिंक असेल, कोल्ड ड्रिंक असेल, तर त्या प्रकारचं ड्रिंक आपण विकत घेऊन पितो. सो इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही काय करू शकता, कुठल्याही एका तुम्ही मेडिकलमध्ये गेलात ना की तिथे इलेक्ट्रॉलची पावडर मिळते. सो ती इलेक्ट्रॉलची पावडर आहे ना, ती पाण्यामध्ये मिक्स करून एकदम प्यायली ना की एवढी एनर्जी येते ना, 5 मिनिटाचा वेळ लागतो एनर्जी बूस्टअप होण्यासाठी. आणि खूप चांगला ऑप्शन आहे जी ड्रेन आउट झालेली एनर्जी आहे ती रिगेन करण्यासाठी. इलेक्ट्रॉल पावडरची रिप्लेसमेंट आहे ती म्हणजे इन्फ्युज्ड फ्रूट वॉटर. आता इन्फ्युज्ड फ्रूट वॉटर म्हणजे काय की आपण घरी कुठल्या ना कुठल्या प्रकारची फळं आणतो, काकडी आणतो, बीट आणतो, ठीक आहे. सो काय करायचं, सिम्पल आपली जी नॉर्मल वॉटर बॉटल आहे त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि आपल्याकडे जे कुठले अवेलेबल फ्रुट्स आहेत, संत्रा आहे म्हणा, मोसंबा आहे म्हणा, किंवा काकडी, कलिंगड, बीट, हे अशा प्रकारचे तर आपल्या घरामध्ये व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स अवेलेबल असतात. सो त्याचे छोटे छोटे पीसेस करायचे थोडेफार आणि ते त्या बॉटलमध्ये टाकायचे आणि ती बॉटल कॅरी करायची. सो हे सुद्धा एक एनर्जी सोर्स आहे आपल्याला इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी. ह्यातलं कुठलंच काही जमत नसेल तर ऍटलिस्ट एक वॉटर बॉटल कॅरी करा जी तुम्हाला थोडीफार तरी एनर्जी द्यायला हेल्प करेल. सो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की लाईट वेट कपडे घाला जेणेकरून चटके बसणार नाहीत, त्याच्याबरोबर घाम सुद्धा येणार नाही, ठीक आहे. सो ह्याच्यासोबत अजून एक तुम्ही काय करू शकता, जेव्हा आपण कुठल्या फंक्शनला अटेंड करतो, ठीक आहे, सो किती पण एसी असू दे, घाम हा येतोच आपल्याला आणि उन्हाळा असेल तर मग तो हमखासच येणार आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, अंडरआर्म पॅचेस मिळतात. तो घाम आला तरी ते अंडरआर्म पॅचेस जे आपण वापरले ते त्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब करून घेतो. सो तोही एक बेस्ट ऑप्शन आहे उन्हाळ्यामध्ये. आणि माझ्या मते तरी लॉंग लास्टिंग परफ्युम्स हा एक बेस्ट आणि इम्पॉर्टंट समर इसेन्शियल्स आहे. सो जरी आपली एनर्जी डाऊन झाली असेल ना तरी एखाद्या छानशा सुगंधाने आपली एनर्जी अगेन रिगेन करायला हेल्प होते. सो लॉंग लास्टिंग परफ्युम्स हे सुद्धा माझ्या मते तरी एक मस्ट आणि इम्पॉर्टंट समर इसेन्शियल्स आहे. आणि अगेन बाजारामध्ये अशा प्रकारचे लॉंग स्लीव्ज येतात जे बाईक चालवतात त्या लोकांसाठी आहे बेसिकली हे. त्याच्यामुळे जो आपला आर्मचा एरिया आहे तो प्रोटेक्ट होतो. अगेन स्कार्फ कम मास्क असा पण एक प्रकार येतो इथे दाखवल्याप्रमाणे. तोही एक इम्पॉर्टंट फेस कव्हर आहे सो ज्याने आपला फेस प्रोटेक्ट होईल. सो या आय थिंक हे होते माझ्याकडून तुम्हाला सुचवलेले समर इसेन्शियल्स. आय होप या समरमध्ये तुम्ही ह्यातले समर इसेन्शियल्स यूज करा आणि हा उन्हाळा चांगल्या पद्धतीने जाईल. खूप पाणी प्या, खूप वॉटरी फ्रुट्स खावा आणि तुमच्या बॉडीला हायड्रेट ठेवा. आणि येस, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा की असे अजून कोणते व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि असाच एक नवीन कंटेंट घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.